अक्कलकोट दक्षिण पोलिसांनी आंतरराज्य फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात सुमारे 17,50,000 रुपयांचा मुद्देमाल आणि अंदाजे 24 लाख रुपये किमतीचा टाटा ट्रक जप्त करण्यात आला आहे. ही घटना ओंकार शुगर फॅक्टरी परिसरात घडली होती. आरोपींनी बनावट कागदपत्रे, खोटा आरटीओ क्रमांक आणि फास्ट टॅग वापरून वाहतूकदाराचा विश्वास संपादन केला. त्यांनी साखर वाहतुकीच्या बहाण्याने एकूण 18.47 लाख रुपयांची फसवणूक केली. सुरुवातीला त्यांनी ब्लॅक बक ट्रान्सपोर्ट ॲपद्वारे संपर्क साधून उत्तर प्रदेशला माल पाठवण्याचे आमिष दाखवले. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींचा माग काढला. आरोपी उत्तर प्रदेशातील कानपूर येथे असल्याचे निष्पन्न झाले. पोलीस पथकाने तेथे जाऊन तपास करत आकाश कुशवाह याला ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीतून इतर आरोपी अभिषेक पांडे, उपेंद्र सिंग भदौरिया आणि अरविंद गुप्ता यांना अटक करण्यात आली. पोलिसांनी गुन्ह्यातील 50 किलो वजनाच्या 833 साखरेच्या गोण्या आणि वापरलेला ट्रक जप्त केला आहे. तपासात आरोपींनी चोरीचे मोबाईल आणि सिम कार्ड वापरल्याचेही उघड झाले. ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावार यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. दरम्यान नागरिकांनी मोबाईल हरवल्यास तात्काळ सिम बंद करावे असे आवाहन पोलिसांनी केले आहे.